एखादा हुशार मुलगा प्रत्येक परीक्षेत पहिला नंबर पटकावत असतो. घरचे अगदी खुश असतात. त्याच्या उज्ज्वल भवितव्याची वगैरे ते स्वप्न बघत असतात. पण अचानक काय होतं काय माहीत, मुलाचं अभ्यासातून लक्ष उडतं, त्याची मार्कांची टक्केवारीही घसरते. तेव्हा त्याच्या घरच्यांना जो धक्का बसेल ना, तसाच काहीसा धक्का गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणूकदारांना शेअर बाजाराच्या सुमार कामगिरीमुळे बसतोय. 2025च्या गेल्या 1.5-2 महिन्यात बाजारातून तब्बल 45 लाख कोटी रुपये काढून घेण्यात आलेत. या सगळ्या परिस्थितीकडे गुंतवणूकदार म्हणून कसं बघायचं, भविष्य नेमकं कसं असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर बाजारातून हा लाल रंग कधी जाणार, या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, मस्त मजेत. काय विषय छेडलाय, ये लाल रंग कब मुझे छोडेगा. आणि मार्केट पडतंय, इन्व्हेस्टर्स घाबरलेत, गुंतवणूकदारांच्या मनात सगळी त्रेधा तिरपीट आहे आणि आपण हा विषय छेडलाय. तर छान वाटतंय, बोलूयात, चर्चा करूयात. नक्कीच. शेअर बाजारात चढ उतार हे गृहीत धरूनच गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. पण तरीही गेल्या काही महिन्यात मार्केटला जे काही करेक्शनचा लाल रंग चढला आहे, तर तो काही हटायला तयार नाही आहे. तुम्ही कसं बघता याकडे? सुरुवातीला मी म्हणालो निरंजन की छान वाटतं, म्हणजे मार्केट पडतंय म्हणून छान नाही वाटत आहे मला. ऑफकोर्स मार्केट वर जायला हवं, पण आपण जेव्हा लाल रंग आता मार्केटला चढला आहे किंवा मार्केट पडतंय म्हणून आपण लाल रंग असं, किंवा आपण टायटलही ठेवलं आहे की ये लाल रंग कब मुझे छोडेगा, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा थोडंसं पास्टमध्ये आपल्याला जायला हवं. म्हणजे पास्ट परफॉर्मन्स हा रिपीट होणारा जरी नसला तरी ते अंडरस्टँड करून घ्यायला हवं की परिस्थिती काय होती, काय आहे आणि काय असू शकणार आहे. आता जेव्हा पास्टमध्ये जायला हवं असं मी तुम्हाला म्हणतो आहे, तेव्हा अगदी कोविड किंवा पोस्ट कोविडचा काळ तेव्हापासून आत्तापर्यंत, म्हणजे आज ऑलमोस्ट आता 5 वर्ष होत आली आहेत, कारण आपण मार्चच्या टप्प्यावर आहोत आणि 2025 मार्चमध्ये येतो आहे, म्हणजे एक्झॅक्टली 5 वर्ष आता होत आहेत. तर साधारण गेली 5 वर्ष मार्केटने उत्तम परफॉर्म केलेलं आहे. म्हणजे मग बीट स्मॉल कॅप, बीट मिड कॅप, लार्ज कॅप, कुठल्याही कॅटेगरीमधल्या आणि कुठल्याही सेक्टरमधल्या फंड स्पेसिफिक परफॉर्मन्स जर काढला तर कम्पॅरेटिव्हली इन्व्हेस्टरच्या खिशात भरभरूनच पैसे हे मिळालेत. आता खिशात मिळालेत याचा अर्थ इन्व्हेस्टरने ते काढून घेतलेले नाही आहेत, पण भरभरून पैसे मिळालेत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असं जेव्हा आपण म्हणतो की साधारणतः अपेक्षित 12% परतावा हा असला पाहिजे, असं आपण प्रत्येक गुंतवणूकदाराला नेहमीच आम्ही तरी कन्सल्टंट म्हणून सांगतो. पण रिटर्न दिसताना 25%, 30%, काही फंडांना 40% हा रिटर्न, म्हणजे स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये हा रिटर्न दिसत होता. 26 डिसेंबर 2024 ह्या तारखेनंतर खरं मार्केट पडायला सुरुवात झाली. म्हणजे आज 26 सप्टेंबर 2024, सॉरी मी करेक्ट करतो, 26 सप्टेंबर 2024. सो सप्टेंबर एंड, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि आता आपण फेबमध्ये आहोत. सो ऑलमोस्ट 4 ते 5 महिने गेली. मार्केट आपल्याला दोलायमान परिस्थितीत दिसतंय किंवा पडताना दिसतंय. आता जेव्हा पडताना दिसतंय आणि आपण पास्ट परिस्थिती समजून घ्यायची असं जेव्हा म्हणतो आहे आणि गेली 5 वर्ष मार्केटने उत्तम परतावा दिला आहे असं देखील आपण म्हणतो आहे, तर ह्या केसमध्ये जर ॲव्हरेज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट माझ्या पोर्टफोलिओला माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप जास्त आलेला आहे, म्हणजे जर असं क्षणभर गृहीत धरून निरंजन की पोर्टफोलिओचा ॲव्हरेज रिटर्न, म्हणजे कुठल्याही कॅपमध्ये मी असेल आणि माझा पोर्टफोलिओ जर 100% इक्विटी म्युच्युअल फंड ओरिएंटेड असेल आणि मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा ॲव्हरेज जर साधारण 20% जर मिळालेला असेल, म्हणजे ज्याच्यात स्मॉल कॅपने समजा 30% दिले आहेत, मिड कॅपने 25% दिले आहेत, लार्ज कॅप फंड असेल तर 15-16% रिटर्न दिला आहे, एखादा सेक्टोरियल फंड असेल तर तोही 27, 28, 30% घरात आहे, या सगळ्यांचा ॲव्हरेज काढलात तर साधारण मी 20% घरात पोर्टफोलिओ म्हणून
26 सप्टेंबर 2024ला बसलेलो होतो. आणि बिकॉज ऑफ दिस करेक्शन म्हणजे 85,000चा इंडेक्स हा आत्ता आपण 75,000 येताना बघतोय. म्हणजे 10,000 पॉईंटनं सेन्सेक्स करेक्ट झाले. तशीच काहीशी परिस्थिती मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्सची देखील आहे. सो मग माझा 20% कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न किंवा इंटरनल रेट ऑफ रिटर्न असं ज्याला आपण कायम म्हणतो, की तो आज मला साधारण 15%, 14% पर्यंत खाली आलेला दिसतो. म्हणजे माझे प्रॉफिटमधले, नफ्यातले 5 ते 6% वाईप आऊट झालेत. डिपेंड तुमच्या पोर्टफोलिओची पोझिशन ही कशी कन्स्ट्रक्ट केलेली होती त्याच्यावर. म्हणजे एखाद्याचा 7-8% देखील खाली आलेला असू शकतो जर तो ओव्हर ॲग्रेसिव्ह पोर्टफोलिओ असेल तर. आता हे कोणाच्या बाबतीत घडलं आहे? तर हे घडलं आहे की जे गुंतवणूकदार गेल्या 2 वर्षात, साधारण 2.5 वर्षात आलेले होते त्यांच्या बाबतीत. ज्या इन्व्हेस्टरनी 2020मध्ये, 19मध्ये, 18मध्ये पैसे लावलेले आहेत त्यांच्या पोर्टफोलिओला साधारण 3 ते 3.5% फटका पडला आहे. जे इन्व्हेस्टर त्याच्या आधीचे आहेत त्यांच्या पोर्टफोलिओला साधारण 2 ते 2.5% फटका पडला आहे. सो एकंदरीतच हे गणित काय सांगतं? जेव्हा आपण इक्विटी म्युच्युअल फंड म्हणून इन्व्हेस्टमेंटकडे बघतो आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा असं आपण कायम इन्व्हेस्टरला सांगतो, जरीही लाल रंग मार्केटमध्ये फिरत असला तरी आपलं ड्युरेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट हे खूप लॉंगर ड्युरेशनचं ऑलरेडी झालेलं असेल तर आपल्याला त्या लाल रंगापासून भीती घालून घेण्याचं काहीच कारण नाही किंवा भीती बाळगण्याचं कुठलंही कारण नाही. आपण गेल्या 2 वर्षात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आज जर आपला पोर्टफोलिओ निगेटिव्ह दिसतोय तर थोडीशी भीती ही मनात वाटणार आहे. पण जेव्हा इन्व्हेस्टमेंट स्पेसिफिकली क्रिसंटच्या इन्व्हेस्टर्सच्या बाबतीत निरंजन मी असं सांगेल की जेव्हा माझ्याकडे इन्व्हेस्टर म्हणून कोणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी येतं आणि त्याला ओव्हरऑल आपण फायनान्शियल प्लॅनिंग हे समजून सांगतो आणि त्यातलं इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे ॲसेट ॲलोकेशन या बाबतीत देखील बोलण्यात येतं. आणि इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये त्याच्या 100तले जर तो ₹70 लावणार असेल आणि त्यातही काही प्रॉडक्ट असे की त्याला साधारण 10 वर्ष द्यायची आहेत, 15 वर्ष द्यायची आहेत, 20 वर्ष द्यायची आहेत आणि आत्ताशी त्याच्या इन्व्हेस्टमेंटला जर 2 वर्ष कंप्लीट झाली आहेत तर त्याने ह्या लाल रंगाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आता हा लाल रंग असताना फंडामेंटली इकॉनॉमीला कुठे प्रॉब्लेम आहे का असं आपण थोडंसं इन्व्हेस्टर म्हणून विचार करायला हवा. तर फंडामेंटली इकॉनॉमी पर से आपल्याला कुठेही अडचण नाही आहे. म्हणजे असं जेव्हा मी पटकन म्हणतो आपल्याला कुठेही अडचण नाही, तर प्रोजेक्शन ऑफ इकॉनॉमी आणि आपण मागच्या काही पॉडकास्टमध्ये बोललो होतो की बाय 2047 इंडिया विल बी दी लार्जेस्ट इकॉनॉमी और सेकंड और थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी. $55 ट्रिलियन इकॉनॉमी आपण असणार आहोत. याला डिस्काउंट करून आपण 25 ट्रिलियनची इकॉनॉमी असेल असंही म्हणालो होतो. 50% आपण डिस्काउंट करूयात त्याला. तर हे सगळं जर बाकीच असेल आणि भविष्य असेल आणि अशा पद्धतीने पावलंही टाकली जात असतील तर खरंच ती टाकली जात आहेत का किंवा तसं दिसतंय का पिक्चर? जरी शेअर मार्केटचं विदारक रूप आपल्याला समोर येत असेल आणि इकॉनॉमी फंडामेंटली चांगली आहे, आता ह्या दोघांना आपल्याला कंबाईन करायचं आहे असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा मग आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की काही स्पेसिफिक अशी सेक्टर आहेत की जिथे मोठा डेंट पडला आहे. तर तो का पडला आहे? तर ते ओव्हर व्हॅल्यूड आहेत, खूप जास्त वाढली आहेत. आता ह्याला टेक्निकली आपल्याला जेव्हा समजून घ्यायचं आहे तेव्हा $4 ट्रिलियन आपली इकॉनॉमी वर्सेस जर मार्केट कॅप सगळ्या कंपन्यांची मिळून, ज्या लिस्टेड कंपन्या 7,500 साधारण लिस्टेड कंपन्या आपण जेव्हा म्हणतो यांचं सगळ्यांचं मिळून बाजाराचं मूल्यांकन आपण जेव्हा करतो तेव्हा जर ते 5.25 लाख कोटीचं होतं तर बट ऑब्वियस आहे की मार्केट काही प्रमाणात करेक्ट होणार आहे, कारण ती प्रॉडक्टिव्हिटीपेक्षा तुम्ही ग्रोथ ही जास्त दाखवलेली आहे. सो असं जेव्हा युफोरिया तयार होतोय तेव्हा तो वरचा 0.75 किंवा 0.80 ही जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू कधी ना कधीतरी कमी होणारच होती. आणि त्यात पथ्यावर काय पडलं आहे तर ओव्हरऑल जगभरातल्या मार्केटची परिस्थिती, तिथे असणारं इन्फ्लेशन, मग भारताचं ॲज अ इकॉनॉमी आणि मार्केट म्हणून ओव्हर व्हॅल्यूड असणं, इकॉनॉमी म्हणून नाही पण मार्केट म्हणून ओव्हर व्हॅल्यूड असणं आणि मग जगभरातली मार्केट ही ऑटोमॅटिकली स्वस्त होणं बिकॉज ऑफ देअर निगेटिव्ह सिच्युएशन. सो असं सगळं एकत्रित घडताना मग फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर जर 3-4 महिन्यात लाखभर कोटी आपल्या इथून काढून घेणारा असेल तर तो लाल रंग आपल्याला दिसणार आहे. इट डझंट मीन की इंडियात सगळं डिझास्टर झालं आहे, परिस्थिती पूर्ण संपलेली आहे आणि आता इथून पुढे इन्व्हेस्टमेंटला रिटर्नच येणार नाही आहेत. तर अशी कुठलीही
थॉट प्रोसेस मनात इन्व्हेस्टरने घालू नये किंवा इतकी मनात भीती बाळगण्याचं कुठलंही कारण नाही, जरी किती गेल्या 4-5 महिन्यांपासून लाल रंग दिसत असेल तरी. आता ह्यातला पुढचा पार्ट असा आहे की पुढची साधारणतः वर्ष ते 1.5 वर्ष अशी परिस्थिती राहू शकते असा माझा अंदाज आहे. 100% कोणीच सांगू शकत नाही, कारण सो कॉल्ड बरेच तज्ज्ञ आहेत मार्केटमध्ये आणि मार्केट आता खूप वेगानं खाली येईल आणि इकॉनॉमी पूर्ण कोलॅप्स होईल किंवा पृथ्वी नष्ट होईल वगैरे वगैरे असे बरेच काही फिनफ्लेअर्स किंवा इव्हन पॉडकास्ट आपण बघत असतो किंवा अशा न्यूज वेगानं येत असतात आणि इन्व्हेस्टर त्यामुळे जास्त पॅनिक होतो. परंतु इन्व्हेस्टरने इथे खरं शहाणपण दाखवण्याची गरज आहे, ती मॅच्युरिटी खरी बाहेर आणण्याची गरज आहे. आणि जर माझी इन्व्हेस्टमेंट 2 वर्षांपूर्वीची झाली आणि आज जर ती -20% दिसत असेल, -30% दिसत असेल, तर कुठेही घाबरून न जाता, कारण मी योग्य प्रॉडक्टमध्ये आहे, मी व्हाया म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट केलेले आहेत, तो एक म्युच्युअल फंड 30, 40, 50, 60 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे. फेअर पॉसिबिलिटी आहेत की त्यातल्या 10-15 कंपन्यांचं पुढच्या 2-3 वर्षात आणखी निरोजन होणार आहे. ऑल्दो त्या क्वालिटी कंपनीज आहेत, तरीही त्या प्रॉडक्टला तेवढी मागणी राहणार नाही आहे. मागणी नसल्यामुळे तेवढी प्रॉडक्टिव्हिटी नसणार आणि अल्टिमेटली त्या कंपन्यांचा क्वार्टरली रिपोर्ट हा निगेटिव्ह येणार, म्हणजेच त्याच्या शेअर प्राईजवर इम्पॅक्ट होणार आणि मग पोर्टफोलिओला तो इम्पॅक्ट दिसणार. ॲट दी सेम टाईम देअर विल बी सर्टन सेक्टर्स लाईक नॉन-कोर IT, फार्मा, हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज, बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, हे 3 स्पेसिफिक सेक्टर किंवा कन्झम्पशन हे 4थं सेक्टर की जिथे फार मोठ्या प्रमाणावर घसरण देखील झालेली नाही किंवा ते गेल्या 3-4 वर्षात फारसे वाढलेले पण नाहीत. सो मग अशी जर पोझिशन पोर्टफोलिओची असेल तर आपल्याला पुढच्या 3-5 वर्षात जरी पुढची 2 वर्ष निगेटिव्ह रिटर्न आलेत तरी इथून आपला पोर्टफोलिओ चांगलाच बिल्ड होईल. आणि म्हणूनच इन्व्हेस्टरने पॅनिक न होता जर SIP असतील तर पुढच्या 1.5-2 वर्षांसाठी आपण टॉपअप SIP मोठ्या प्रमाणावर कशी करू शकू. जर आपली लमसम इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याला ॲव्हरेजिंगच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला रेग्युलर इन्कम कॅश फ्लो नसेल तर टप्प्याटप्प्याने आपला येणारा कॅश फ्लो पुढच्या 1.5-2 वर्षात कसा आपल्याला तिथे घालता येईल आणि प्रॉपर प्लॅनिंग करून कसा घालता येईल, डेफिनेटली गुंतवणूक सल्लागाराशी सल्लामसलत करून कसा आपल्याला इन्व्हेस्ट करता येईल याचा विचार करण्याची आज गरज आलेली आहे. आणि मग त्या लाल रंगापासून आपण हिरव्या रंगाकडे कसं कन्व्हर्ट करू शकू, स्वतःला पॉझिटिव्ह इन्व्हेस्टर म्हणून कसे पुढे येऊ आणि आपले फायनान्शियल गोल्स कसे अचीव करू शकू ह्याच्यावर थोडासा फोकस करण्याची गरज आहे. हॅव्हिंग सेड दिस, ज्या इन्व्हेस्टरच्या जुन्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ज्यांचे फायनान्शियल गोल्स अजून 5-7-10 वर्षांनंतर येणार आहेत, त्यांनी अजिबात काळजी करू नका. आणि ॲट दी सेम टाईम निरंजन 4 ते 5 महिन्यांपूर्वी म्हणजे कुठेही माहीत नव्हतं की मार्केट एवढं करेक्ट होणार आहे. मी जरी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनमध्ये काम करणारे गेली 23 वर्ष काम करत जरी असलो तरी मी स्वतःला मार्केट तज्ज्ञ असं अजिबात संबोधत नाही. याचं कारण त्याचा अंदाज जगातल्या कुठल्याच व्यक्तीला नाही असं मला वाटतं. पण हे सगळं होताना 4 ते 5 महिन्यांपूर्वी आम्ही आमच्या प्रत्येक इन्व्हेस्टरला निरंजन मेसेज केलेला होता की आत्ता ओव्हरऑल मार्केट ओव्हरव्हॅल्यूड आहे. जर पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये तुम्हाला पैसे लागणार आहेत किंवा मोठे तुमचे फायनान्शियल गोल्स आहेत, जिथे मुलांची कदाचित लग्न आहेत, उच्च शिक्षण आहेत, रिटायरमेंटचं प्लॅनिंग, असा कुठल्याही अर्थाने जर मोठे पैसे लागणार असतील तर काही प्रमाणात पैसे बाहेर काढा. किंबहुना जर सेफ्टी ॲसेटमध्ये यायचं असेल तर या, हे आम्ही ऑलरेडी 4-5 महिन्यांपूर्वी लोकांना सांगितलेलं होतं आणि त्या लोकांना त्या लाल रंगापासून वाचवण्याचा प्रयत्न हा नक्की झाला आहे. हॅव्हिंग सेड दिस, ज्यांना पुढची 5-7-10-15-20 वर्ष पैसे नको आहेत त्यांनी कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही. ऑल्दो दे आर इन मिड कॅप, स्मॉल कॅप, लार्ज कॅप, कॉम्बिनेशन कसंही असलं तरीही आजपासून मला पोर्टफोलिओ कमीत कमी ड्रॉडाऊन होण्याच्या दृष्टिकोनातून, ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून, रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगच्या दृष्टिकोनातून चांगला बेनिफिट कसा पदरात पाडून घेता येईल जेव्हा लाल रंग मार्केटमध्ये आहे तेव्हाच. आणि तेव्हाच माझी मॅच्युरिटी एक इन्व्हेस्टर म्हणून मला पुढे आणायची आहे आणि कॉन्फिडंटली पुढे आणायची आहे, कारण इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे आणि इकॉनॉमी ही डेफिनेटली ग्रो होणारी आहे. तुम्ही खूपच सविस्तर हे सगळं जी काही परिस्थिती आहे ती मांडलीत आणि त्याच्यामुळे अनेक शंका या दूर झालेल्या आहेत. पण तरी होतं काय की रोजचा पेपर जेव्हा आपण उघडतो किंवा बातम्या जेव्हा बघतो तर बातमी आता मी आत्ता बघितलेली अशी आहे की 2025 आत्तापर्यंत गुंतवणूकदारांचे 45 लाख रुपये बुडाले. तर हे खरंच बुडालेले असतात का? हे फक्त व्हर्च्युअल, म्हणजे ती फक्त जी कॉस्ट दिसतीये तर ती ऑनलाईन दिसते, म्हणजे प्रत्यक्षात बुडाले आहेत का खरं नाही, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि हे बघून जर गुंतवणूकदार पॅनिक होत असतील तर तुमचा सल्ला काय असेल?
सो प्रथमतः निरंजन की 45 लाख बुडालेत, 45 लाख कोटी बुडालेत असं जेव्हा आपण बातमी वाचतो, म्हणजे मला इथे कुठेही कुठल्याही मीडियावर ताशेरे ओढायचे नाही आहेत, पण हॅव्हिंग सेड दिस 45 लाख कोटी बुडालेत ही बातमी चुकीची आहे. ॲट दी सेम टाईम 45 लाख कोटीने मार्केट व्हॅल्युएशन हे कमी झालेलं आहे, हे नक्की आहे. पण आता मग मी इन्व्हेस्टर म्हणून मी नोशनल लॉसला रिअलाइज लॉसमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे का, हा मला विचार करायचा आहे. आणि फक्त भीतीपोटी, कारण कसं आहे की जेव्हा इक्विटी आणि इक्विटी म्युच्युअल फंड या इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो तेव्हा आपण कायमच निरंजन इन्व्हेस्टरला हे सांगत राहिलेलो आहे की इक्विटी म्हणजे बिझनेस ह्या क्लासमधून ही इन्व्हेस्टमेंट होते. बिझनेस क्लास जेव्हा आहे त्याला बिझनेसची सायकल आहे आणि कुठल्याही इन्व्हेस्टरने इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 2 सायकल ते 3 सायकल शांत बसलं पाहिजे खरा कंपाऊंडिंगचा बेनिफिट पदरात पाडून घेण्याच्या दृष्टिकोनातून. आता ती सेक्टर स्पेसिफिक सायकल बदलते. ओके, सो मग मी जर 2 वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेली आहे आणि मी हे कमिट केलं आहे इन्व्हेस्टमेंट करताना स्वतःला आणि स्वतःच्या कन्सल्टंटला, ठीक आहे, की मी 10 वर्ष शांत बसणार आहे, तर अननेसेसरी पॅनिक होण्याची काहीच गरज नाही. ॲट दी सेम टाईम मला जर चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, म्हणजे होतं आहे काय, मी 85,000 इंडेक्सला SIP सुरू केली आणि आज मी 75,000चा इंडेक्स बघतो आहे, जिथे माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या पोर्टफोलिओचा रिटर्न -30% दिसतो किंवा -40% दिसतो जर मी मिड अँड स्मॉल कॅपचंच सगळं कॉम्बिनेशन घेतलेलं असेल तर तरीही मी घाबरून जायचं आहे का, तर अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही आहे. शांतपणे मी इन्व्हेस्टेड राहिलो, किंबहुना जर मला आज पॅनिक न होता जर माझा कॅश फ्लो अलाउ करत असेल आणि त्या कॅश फ्लो अलाउ जर माझा तो करणार आहे कॅश फ्लो अलाउ, तर मला ती अमाऊंट क्वांटम ऑफ इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट जर डबल करता आली तर नथिंग लाईक इट. कारण ह्याचं मी एक अनुभवाच्या जोरावर असं उदाहरण देईल निरंजन, की 2008 हे मी जवळून बघितलं आहे. आता 2008 हे माझ्यासाठी वर्ष असं होतं की माझ्या ह्या व्यवसायात मला 5च वर्ष झालेली होती त्या काळी आणि मार्केट वेगानं खाली येत होतं. जानेवारी 2008 ते नोव्हेंबर 2008 ह्या कालावधीत 9 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने मार्केट पडत होतं, पण कळत काहीच नव्हतं की नक्की काय घडतं आहे, कुठलं सेक्टर्स किती खाली जातं आहे, कसं पर्सेंटेज ऑफ ॲलोकेशन असलं पाहिजे, काय गोष्टी असल्या पाहिजेत. इन्व्हेस्टर म्हणून मला पैसे लावण्याची फक्त एवढंच कळत होतं की मार्केट पडते आणि पैसे लावायचेत, पण खिशात पैसे नव्हते. जी काही SIP चालू होती तीच कंटिन्यू करताना त्रेधातिरपीठ उडत होती. कारण जसं आपण आत्ताच्या करेक्शनबद्दल बोलतो आहे, तर तेव्हा मी पॅनिक ॲज अन कन्सल्टंट म्हणून किंवा मी डिस्ट्रीब्युटर म्हणून जेव्हा पॅनिक होत होतो, तर इन्व्हेस्टर डेफिनेटली पॅनिक होत होता. कारण मला अपुरी माहिती होती किंवा अपुरं ज्ञान होतं किंवा अपुरा अनुभव होता. त्याच्या जोरावर कदाचित मी त्या इन्व्हेस्टरला तेवढं इफेक्टिव्ह माहिती देऊ शकत नव्हतो. आणि ॲट दी सेम टाईम आपल्याकडे निरंजन क्रिसंटमध्ये 1 कोटी रुपयाचे SIP जानेवारी 2008ला होत्या, ज्या बिकॉज ऑफ करेक्शन 65 लाखाने कमी झाल्या. म्हणजे 35 लाख रुपयांचे SIP फक्त राहिल्यात, शिल्लक राहिल्यात. आता हे 65 लाख थांबवावेत ह्याच्यासाठी प्रयत्न झाले नाहीत का, तर झालेत, पण तोडके प्रयत्न झालेत. कारण समजत नव्हतं का मार्केट पडतं आहे, त्याची काय कारणं असू शकतात. म्हणजे लेमन ब्रदर क्रॅक झालेलं आहे किंवा त्यांनी दिवाळखोरी डिक्लेअर केली आहे किंवा अमेरिकेत सबप्राईम क्रायसिस आलेले आहेत, इतकंच माहिती होतं किंवा याच्या रिलेटेड थोडासा डाटा वाचण्यात आलेला होता. पण एवढीच कारणं आहेत का आणखीन काही वेगळी कारणं आहेत, तर ह्याचा अंदाज येत नव्हता. तर त्या कालावधीने जे काही शिक्षण दिलं त्याचा फायदा मार्च 2020 किंवा एप्रिल 2020मध्ये झाला. आणि त्याच अनुभवाच्या जोरावर किंवा त्याच माहितीच्या आधारावर करेक्शन इज टेम्पररी, ग्रोथ इज परमनंट असं कायम आपण इन्व्हेस्टरला सांगतो. सो प्लीज ग्रोथ या आस्पेक्टने बघा, इकॉनॉमीला त्या अर्थाने बघा आणि इन्व्हेस्टर म्हणून ती मॅच्युरिटी आपली बाहेर काढा. आपण योग्य इन्व्हेस्टर म्हणून पुढे या. 45 लाख कोटी बुडाले किंवा 45 लाख मार्केट व्हॅल्यू कमी झालं असं जरी आपल्यासमोर विदारक पिक्चर समोर येत असेल आणि लाल रंग आपण सारखा जरी मार्केटचा बघत असू, तरी इट इज अन वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी बिकॉज इंडिया इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. आणि मी जसं मगाशी सांगितलं सुरुवातीला की आपल्याकडे नॉन कोर IT ला स्कोप चांगला आहे, मॅन्युफॅक्चरिंगला स्कोप चांगला आहे, कन्झम्पशनला स्कोप चांगला आहे, आपल्याकडे फार्मा अँड हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीजला स्कोप चांगला आहे, बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर, कारण ही सेक्टर्स
सेक्टर्स फारशी हललेली नाहीत किंवा मागच्या 5-6 वर्षांच्या कालावधीत जे काही रिटर्न आलेत इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओला चांगले, तर त्याच्यात फार या सेक्टर्सनी ग्रोथ केलेली नाही आहे. त्यामुळे आज जर पोर्टफोलिओचं पोझिशन म्हणजे कुठलंही म्युच्युअल फंड उघडून बघितलं तर 25-30 किंबहुना 40% एक्सपोजर देखील बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसला आहे, जे सेक्टरच फारसं हललेलं नाही. त्यामुळे इन्व्हेस्टरनी तशी काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि ॲट दी सेम टाईम ॲसेट ॲलोकेशन ह्या अर्थाने विचार करता आज तुम्ही लार्ज कॅपमध्ये किती कॉम्बिनेशन, मिड कॅपमध्ये किती, स्मॉल कॅपमध्ये किती, सेक्टोरियलमध्ये किती, ओव्हरसीज फंडामध्ये किती किंवा कमोडिटीमध्ये किती. म्हणजे जस्ट टू शेअर अ थॉट निरंजन, आम्ही परवा मागच्या आठवड्यात बसून मुक्ता आमच्या ऑफिसला जी CA रिसर्चचं काम करते, आम्ही एकत्र बसून कॅल्क्युलेशन करत होतो की आम्ही जे काही 800 कोटी इन्व्हेस्टरचे मॅनेज करतो याच्यात ॲक्च्युली लार्ज कॅप किती आहे, मिड कॅप किती आहे, स्मॉल कॅप किती आणि अदर हे किती आहे. तर आम्ही 46% लार्ज कॅप आहोत, 35% मिड कॅप आहोत, 18% स्मॉल कॅप आहोत, साधारणतः 5 ते 6% आमचं सेक्टोरियल ॲलोकेशन आहे. आम्ही 3% गोल्डमध्ये आहोत आणि साधारण तेवढंच ॲलोकेशन आमचं ओव्हरसीजमध्ये देखील आहे. सो कंबाईंड ऑल दिस डायव्हर्सिटी ही योग्य आहे. त्यामुळे फार काळजी करण्याचं माझ्या इन्व्हेस्टरने तरी कारण नाही. ॲट दी सेम टाईम प्रत्येक इन्व्हेस्टरने हा विचार करावा आणि नुसतीच ती बातमी बघून ते 45 लाख कोटी बुडालेत किंवा आज ते मार्केटमधून माझ्या वाईपआउट झालेले आहेत किंवा माझ्या पोर्टफोलिओमधून वाईपआउट झालेत असा विचार करून पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही. हाच सल्ला मी नक्की देईल. तुम्ही आत्ता बोलताना 2008च्या क्रायसिसचा उल्लेख केलात, तर तसंच म्हणजे युक्रेन रशिया युद्ध जेव्हा सुरू झालं कोविडच्या दरम्यानच, मला वाटतं कोविडच्या पहिली का दुसरी फेज झाल्यावर, तर तेव्हा निफ्टी 18% गडगडलेला आणि त्याचा परिणाम म्हणून मिड कॅपमध्ये 25% तर स्मॉल कॅपमध्ये 39% करेक्शन ही पाहायला मिळालेली. तर सध्याची करेक्शन तशीच दिसते का त्यापेक्षाही मोठी असेल असं वाटतंय? सो बेसिकली ह्याच्यात कसं आहे निरंजन, की जेव्हा आपण कुठलाही पास्ट इन्सिडंट आणि तेव्हा झालेलं करेक्शन असा जेव्हा थॉट पुढे आणतो, म्हणजे मी आत्ताच 2008चं एक्झाम्पल दिलं, तसं तुम्ही रशिया युक्रेनबद्दल विचारलेत, तर सेम गोष्ट रिपीट होईल असं नक्कीच नाही. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय, की त्यावेळी स्पेसिफिक 2 कंट्रीमध्ये असणारं युद्ध आणि त्यावेळेसची असणारी भयावह परिस्थिती, की आपण जागतिक युद्धाला जातो आहे का किंवा जग पूर्ण युद्धाकडे सरकतं आहे का, ह्या भीतीपोटी पण करेक्शन्स ही होतात. आणि रादर मार्केट त्या पद्धतीने पॅनिक होतं, लोक त्या पद्धतीने पॅनिक होतात आणि म्हणून ते करेक्शन दिसतं किंवा किंबहुना मिड कॅप स्मॉल कॅप जे काही तुम्ही पर्सेंटेज सांगितलं एवढं मोठं करेक्शन हे बघायला मिळालं. आता हे सगळं रशिया युक्रेन युद्ध किंवा त्यावेळेसचं करेक्शन बघताना आत्ताची पोझिशन साधारण तशीच आहे का, तर ह्याच्यात आत्ताची पोझिशन तशीच आहे असं मला तर नक्कीच नाही वाटत. याचं रिझन असं आहे की म्हणजे मार्केट म्हणून आपण ओव्हर व्हॅल्यूड आहोत का, तर आजही मला असं वाटतं आपण मार्केट म्हणून ओव्हर व्हॅल्यूड आहोत. आफ्टर 85,000चं सेन्सेक्स 75, ओके, किंवा निफ्टीचंही साधारणतः तेवढंच करेक्शन असं जेव्हा आपण बघतो तेव्हा आजही मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे असं वाटतं. मिड अँड स्मॉल कॅपमध्ये अजूनही करेक्शन येऊ शकतं का, तर त्याचं उत्तर देखील हो असं आहे. पण तरीही भयावह परिस्थिती नक्की नाही, घाबरून जाण्याचं कारण नाही. तात्पुरत्या पडणाऱ्या मार्केटला घाबरून जाऊ नका. करेक्शन इज टेम्पररी, ग्रोथ इज परमनंट. आणि मिड अँड स्मॉल कॅप जर मी पुढची 7, 8, 10 वर्ष शांत बसू शकणार आहे आणि मी गेली 1, 1.5, 2 वर्ष किंवा 2.5 वर्षापासून इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केलेली आहे, तर इन्व्हेस्टर म्हणून प्लीज पॅनिक होऊ नका. जर ते ड्युरेशन देण्याची माझी मानसिकता असेल तर. कारण जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये येतो, ओके, किंबहुना म्युच्युअल फंडच्या इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये येतो, तेव्हा आपल्याला आधी ॲपेटाईट आणि विलिंगनेस हे कायम चेक करायचं, हे देखील आपण इन्व्हेस्टरला सांगत आलेलो आहोत. तर सध्याची करेक्शन तशीच आहे असं नाही, किंबहुना ती मोठी देखील असू शकते, कारण हे व्हॅल्युएशन बेस्ड ठरणार आहे. पण आता ह्याच्याही पलीकडे जाऊन मी असं सांगेल निरंजन, की इथे जेव्हा आपण ओव्हरऑल मार्केटचा विचार करतो तर लिस्टेड कंपन्या, आता लिस्टेड कंपन्या साधारण परत 7,500 पावणे 8,000 लिस्टेड कंपन्या, यातल्या क्वालिटी कंपनीज किती, तर असं समजूयात की 750 ते 800 क्वालिटी कंपनीज आहेत. म्हणजे बाकीच्या खराब आहेत का, तर तसं नाही, पण ह्या कोर क्वालिटी कंपनी असं आपण म्हणूयात. तर इथे प्रॉडक्टिव्हिटी आहे, इथे मॅनेजमेंटला काही अडचण नाही, इथे इयर ऑन इयर प्रॉफिट व्यवस्थित होत आहेत किंवा क्वार्टरली रिझल्ट यांचे चांगले आहेत, यांनी फार डेट घेतलेलं नाही आहे.
डेट टू इक्विटी रेशो ह्यांचा कमी आहे किंवा पी पर से प्राईस टू अर्निंग रेशो या बेसिसवर व्हॅल्युएशन काढलं तर ते फारसे ओव्हर व्हॅल्यूड नाहीत. अशा सगळ्या बेसिसवर किंवा अशा सगळ्या थेसिसवर जेव्हा मी कन्सल्टंट म्हणून विचार करतो आणि इन्व्हेस्टरला त्या अर्थी विचार करायला लावतो, त्यावेळी त्या करेक्शनला ह्या क्वालिटी कंपन्यांना फारसं सामोरं जायला लागत नाही. म्हणजे सगळं मार्केट पडते म्हणून ते पडणार आहेत का, तर नक्कीच पडणार आहेत. पण अदरवाईज लेट से इफ इट इज अ नॉन क्वालिटी कंपनी अँड बिकॉज ऑफ दी युफोरिया ऑफ दी मार्केट ते खूप जास्त प्रमाणात वाढलेले होते आणि ते नॉन क्वालिटी होते म्हणून ते 60-70% पडू शकतात, तर क्वालिटी कंपनी 25-30% पडू शकते. सो असं ते आहे जर खरंच ती कंपनी क्वालिटी असेल तर. त्यामुळे आता म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओचा जर विचार केला तर क्वालिटी, लॉन्जिटिव्हिटी, प्रोसेस या सगळ्या गोष्टींना ह्या क्वालिटी म्युच्युअल फंड कंपनीज. आता म्युच्युअल फंड कंपनीमध्ये सुद्धा क्वालिटी म्युच्युअल फंड कंपनी म्हणजे आपण म्युच्युअल फंड कंपनी कशी निवडावी असा एक पॉडकास्ट केलेला आहे निरंजन. सो हा अंदाज घेत किंवा आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी याविषयी सल्लामसलत करणं जास्त गरजेचं आहे, ज्याच्यावर जास्त फोकस ठेवणं गरजेचं आहे. रादर दॅन मला पुढच्या 2 वर्षात काय रिटर्न येईल किंवा मला पुढच्या 2 वर्षात पैसे दामदुप्पट करायचे हा विचार न ठेवता आपल्याला लाँग टर्म इन्व्हेस्टर या अर्थाने मग ती करेक्शन 18%ची असेल किंवा 39%ची मग भीती मनात राहणार नाही जर इफ यू आर विथ दी क्वालिटी. आता क्वालिटी असं म्हणताना मग रिलायन्स इंडस्ट्री असेल, टायटन असेल, डाबर असेल, हिंदुस्तान युनिलिव्हर असेल, ITC असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, सो ह्या किंवा मिंडा इंडस्ट्रीज असतील, पेज इंडस्ट्री असेल, सो अशा कुठल्याही कंपनी ज्यांनी वर्षानुवर्ष इन्व्हेस्टरच्या खिशाला झळाळी दिलेली आहे, ओके, आणि त्यांचं गेली 10, 15, 20, 25, 30 वर्षांचं ट्रॅक रेकॉर्ड जरी बघितलं तरी त्यांना उत्तमोत्तम परतावा हा इन्व्हेस्टरच्या खिशाला दिलेला आहे, तर ह्या क्वालिटी कंपनीज अशा करेक्शनमध्ये शोधून त्या क्वालिटी कंपनी ज्या फंडाचा पार्ट असतील त्या फंडामध्ये योग्य इन्व्हेस्टमेंट जर केली तर कदाचित आपला एक उत्तम क्वालिटी पोर्टफोलिओ बिल्ड होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या पुढच्या 5, 7, 10 वर्षांच्या कालावधीत विथ गुड कंपाऊंडिंग हा नक्की दिसणार आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती तशी असेल किंवा नसेल हे प्रेडिक्ट करणं फारसं सोपं जरी नसलं तरी घाबरून जाऊ नका, लाल रंगाला घाबरू नका, क्वालिटीला आणि लॉन्जिटिव्हिटीला थोडंसं फोकस ठेवा आणि मॅच्युअर इन्व्हेस्टर म्हणून पुढे या. इन्व्हेस्ट राईट सीट टाईट असं जे काही सूत्र म्हणलं, बाय राईट सीट टाईट असं एक स्लोगन मोतीलाल ओसवालचं होतं, पण काही काळांपूर्वी त्यांनी ते बदललेलं आहे निरंजन. पण एनिवेज आपण कुठल्याही AMCला इथे प्रमोट करत नाही आहोत. भूषण, कोविडचा अपवाद वगळता 2015-16 पासून मला वाटतं मार्केटनं गेल्या 8-9 वर्षात सातत्यानं चांगलाच परतावा दिला आहे. त्यामुळेच ही इतकी मोठी करेक्शन आत्ताच येण्याचं कारण काय आहे ते तुम्ही एक्सप्लेन केलं आहे या एपिसोडमध्ये. पण तरी असा प्रश्न पडतो की असं काही खूप मेजर झालेलं नाही, कोविडसारखं ओव्हर व्हॅल्यूड आहे मार्केट म्हणून इतकं करेक्शन येतं का? तर याच्यावर काय तुमचं टेक असेल? सो थोडंसं मी इथे तुम्हाला करेक्ट करेल निरंजन. 2015-16 पासून मार्केटने रिटर्न दिलेत का? तर दिलेत. हॅव्हिंग सेड दिस, 15-16 किंवा 16-17 किंवा 17-18 फॉर दॅट मॅटर, म्हणजे ती 3 वर्ष मार्केट साईडलाईन होऊन एका डायरेक्शनला वर जात होतं. असं जेव्हा मी स्टेटमेंट करतो तेव्हा देर वॉज अ पर्टिक्युलर स्टॉक इन निफ्टी 50 और BSE 30 की म्हणजे स्पेसिफिकली स्टॉकचं नाव घ्यायला हरकत नाही, रिलायन्स इंडस्ट्री हा स्टॉक होता, हा वन साईड रॅली देत होता आणि बिकॉज ऑफ दॅट मार्केट वर जात होतं. अदरवाईज फारशी ग्रोथ बाकीच्या कंपन्यांमध्ये दिसत नव्हती. हार्डली देर वर 3 to 5 नेम्स की ज्यांच्यात ग्रोथ ही दिसत होती. आणि मग ज्या फंडांमध्ये हा स्टॉक होता, ओके, त्या फंडांचा परतावा हा चांगला दिसत होता. सो म्हणून 8-9 वर्ष सातत्याने परतावा तर काही स्पेसिफिक स्टॉकमुळे त्या पर्टिक्युलर 3 वर्षात 15-16, 16-17, 17-18 ह्या कारणामुळे आलेला आहे. आता 18 नंतर 19 हे न्यूट्रल वर्ष साधारण गेलं. 2020ला कोविड आला. कोविडचे 3-4 महिने आपण जे काही झालं ते बघितलं. मार्केट हे कायम फ्युचर डिस्काउंटिंग करतं, ओके. असं जेव्हा मी वाक्य वापरतो आहे निरंजन, तेव्हा हे लक्षात घ्या की कोविड आल्यानंतर मार्च, एप्रिल, मे बी मिड ऑफ जून, ओके, मार्केट करेक्ट होत होतं, वेगानं खाली येत होतं. आता हे होताना मार्केटला कुठेतरी कुणकुण लागली की पुढच्या 6 महिन्यात ते वर्षभरात
वॅक्सिनेशन मार्केटमध्ये येणार आहे आणि जे लोकांच्या हेल्थला इफेक्टिव्हली कामाला येणार आहे, ज्याच्यामुळे आज डेथ रेट जो आहे, पर्सेंटेज ऑफ डेथ जी आहे ती कम्पॅरेटिव्हली कमी होणार आहे किंवा लोक मृत्युमुखी पडणार नाही आहेत. हे जेव्हा मार्केटला लक्षात यायला लागलं तेव्हा मार्केटने टर्न घेतला निरंजन, आणि हळूहळू मार्केट वेगानं वर चढायला लागलं. म्हणजे आपण जो 27,000चा आलेला इंडेक्स जो बघितला तो वेगानं वर जात आज ज्या काही व्हॅल्यूला आपण आहोत ते आपण बघितलं. सो आता ही मोठी करेक्शन, त्याच्यानंतरची ही मोठी करेक्शन म्हणजे 27,000चा इंडेक्स आपण ऑलमोस्ट 85,000ला येताना बघितला आणि आज तो 75,000 आहे. तर आता ही मोठी करेक्शन आहे का, तर हा प्रश्न आहे. सो म्हणजे यापूर्वी आलेले मार्केटचे करेक्शन वर्सेस आत्ता पडलेलं मार्केट, तर ही मोठी करेक्शन नाही आहे निरंजन. सो अपेक्षित आहे की अजून मार्केट पडू शकतं. म्हणजे मी जसं मागाशी म्हणालो, हे यातलं तज्ज्ञ कोणी नाही की आज म्हणजे हा सेन्सेक्स 65,000ला येणार का 50,000ला येणार हे कोणालाच माहिती नाही. पण ॲट दी सेम टाईम मार्केटची स्टेबिलिटी किंवा इकॉनॉमीची फंडामेंटल स्टेबिलिटी आणि मार्केटचं म्हणजे कंपन्यांची असणारी प्रॉडक्टिव्हिटी ह्यांचा कुठेतरी जेव्हा गुणाकार होतो तेव्हा मला असं वाटतं की आता इथून पुढे खूप मोठं करेक्शन होईल. म्हणजे मे बी समजा 65,000ला इंडेक्स आला तर तो तिथे तो स्थिरावेल. ओके, मी इथे कुठेही मला म्हणायचं नाही की तो तिथल्याच 65,000लाच येणार आहे, पण तो 10-20% अजून करेक्ट झालं साधारण मार्केट तर तो तिथे स्थिरावेल. आणि ॲट दी सेम टाईम मार्केटची स्ट्रेंथ ही मागच्या 5-7 वर्षात जी वाढत गेली आहे, इकॉनॉमीची स्ट्रेंथ मार्केटची म्हणण्यापेक्षा, त्यामुळे बेस इफेक्ट हा मिळत असतो आणि बेस इफेक्ट मिळाल्यामुळे तुम्हाला ग्रॅज्युअली नंतर तो वेगानं परत पुढे सरकतो. म्हणजे जो 85,000चा इंडेक्स तुम्ही खाली येऊन आज 75ला बघताय आणि जर तो आणखीन 10-20% आपण करेक्शन म्हणतो तर तो समजा जर 65,000ला आला तर तिथून पुढे ग्रोथ होताना तो कधी 1,00,000 होईल हे आपल्याला कळणार नाही. सो असंच मार्केट कायम उंची गाठत असतं. त्यामुळे इन्व्हेस्टरनी इथे कुठेही पॅनिक न होता, आपण जे कायम सांगतो की करेक्शन इज टेम्पररी, ग्रोथ इज परमनंट. सो याला जेव्हा मी सेक्टर्स जोडतो, याला जेव्हा मी पेनिट्रेशन ऑफ इंडस्ट्री जोडतो, म्हणजे आज सांगायला अभिमान का होतो इंडिया इकॉनॉमीचा, तर वी आर ऑलमोस्ट सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्ट ओरिएंटेड हब वेन इट कम्स टू फार्मा अँड हेल्थ केअर. ओके, वी आर ऑलमोस्ट सेकंड और थर्ड लार्जेस्ट इन द इकॉनॉमी वेन इट कम्स टू वर्ल्ड इकॉनॉमी वेन इट कम्स टू इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स. आता हे सगळ्यांचा, आता जेव्हा मी फार्माचा विचार करतो तर त्याला ॲलाइड केमिकल इंडस्ट्री आहे निरंजन. जेव्हा मी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्सचा विचार करतो किंवा मोबाईल, टॅब ह्या सगळ्याचा विचार करतो तर त्याला ॲलाइड खूप मोठ्या इंडस्ट्री आहेत ज्या मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड आहेत. ओके, तर असे बरेचसे सेक्टर आहेत की जे या पर्टिक्युलर सेक्टर्सला ॲलाइड आहेत आणि त्याच्यात आपल्याला योग्य बेनिफिट होताना दिसणार आहेत. बरं, ह्याची पेनिट्रेशन लेवल म्हणजे मागेही आपण एकदा बोललेलो मला आठवतं निरंजन, की आज भारतात गरमीही वाढती आहे. म्हणजे आज आपण फेब्रुवारी महिन्यात आहोत आणि आपल्याला पुण्यातलं टेम्परेचर, ज्या पुण्याला म्हणजे गुलाबी शहर म्हणूनच ओळखलं जायचं एकेकाळी किंवा थंडीचं माहेरघर असं म्हणायचे पुण्याला, आणि आज आपण फेब्रुवारीमध्येच मोठ्या उन्हाला सामोरे जात आहोत. तर एप्रिल मेमध्ये काय होणार आहे ही शंकाच आहे. सो AC शिवाय पर्याय राहिलेला नाही. आता त्याचे साईड इफेक्ट, त्याच्यामुळे होणारा त्रास आणि त्याच्यामुळे होणारी हेल्थ इंडस्ट्रीची ग्रोथ किंवा फार्मा इंडस्ट्रीची ग्रोथ हा डिस्कशनचा वेगळा मुद्दा आहे. पण हे जेव्हा घडणार आहे तेव्हा AC मॅन्युफॅक्चरिंग याचा नंबर वाढणार आहे. जगात, पूर्ण जगामध्ये ACचं जे पर्सेंटेज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग होतं, म्हणजे लेट्स से 100 AC मॅन्युफॅक्चर होत असतील तर आपण 6% AC कन्झ्युम करतो. ग्रॅज्युअली हे प्रमाण पुढच्या मे बी 10 वर्षांच्या पिरियडमध्ये आय पर्सनली फील की हे 15-20%ला मिनिमम असेल. आता जेव्हा आजपासून 3 टाइम्स 5 टाइम्स ग्रोथ होणार आहे असं आपण म्हणतो तर इन्व्हेस्टरने ह्या अँगलने विचार करावा. ओके, सो हा एक स्पेसिफिक इंडस्ट्रीचा विचार झाला. तर जेव्हा मी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि असं प्रत्येक सेक्टर माझ्या पोर्टफोलिओला काही पर्सेंटेजमध्ये येणार आहे, तर 2015-16मध्ये जरी इतकं मोठं आपल्याला ग्रोथ दिसलेली असली आणि आता करेक्शन झोनमध्ये आपण असलो तरी ते टाईम बिईंग आहे.
आणि याच्याचबरोबर गव्हर्नमेंट ग्रोथ ओरिएंटेड गोष्टी काढण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आत्ताच्याच बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचं इन्कम टॅक्स फ्री असं जेव्हा आपण म्हणतो आणि गव्हर्नमेंटच्या खिशातून 1 लाख कोटी हे जाणार आहेत, जे टॅक्सपेअरच्या खिशात जाणार आहेत. आता एवढा घसघशीत जेव्हा अमाऊंट ही जाणार आहे, तेव्हा इन्व्हेस्टर किंवा जो कोण टॅक्स पेयर आहे, इन्व्हेस्टर म्हणण्यापेक्षा, तर आयदर तो कन्झ्युम करणार आहे ते मनी, म्हणजे कन्झम्पशनसाठी, त्याच्या लाईफस्टाईलसाठी ज्या प्रायोरिटी त्यांनी बाबा ज्याला लेट मार्क केला होता किंवा ज्याला त्यांनी सेकंडरी ऑप्शनमध्ये ठेवलेलं होतं, त्याला तो प्रीपोन करणार आहे बिकॉज त्याचे पैसे वाचलेले आहेत, किंवा तो त्याची लाईफस्टाईल थोडीशी अपग्रेड करणार आहे. ॲट दी सेम टाईम त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स ह्या देखील वाढू शकतात आणि ज्या वाढणार आहेत. आता ह्या सगळ्याचा एकंदरीत कॅस्केटिंग इफेक्ट हा डेफिनेटली आपल्याला येणाऱ्या 3, 4, 5 वर्षांच्या कालावधीत हा नक्की दिसेल. कारण गव्हर्नमेंट त्याला पॉझिटिव्हली घेतं आहे, तर इन्व्हेस्टरनी कृपया टेम्पररी करेक्शनला, आणि ते मोठं करेक्शन जरी दिसत असलं तरी घाबरून जाऊ नका. तो लाल रंग नक्की हिरवा होणार आहे. तुम्ही मगाशी म्हणलात तसं पुढचं 1-1.5 वर्ष तुम्हाला असं दिसतंय की करेक्शनची फेज असू शकते. तरी पण पुढची आपण थोडा लार्जर सिनेरिओ बघितला 2, 3, 5 वर्ष, तर परत काय दिसतंय तुम्हाला? सो आता आपण आज 2025मध्ये आहोत आणि आजपासूनची पुढची साधारण 1.5-2 वर्ष फार काही परतावा येणार नाही. ॲट दी सेम टाईम वी नीड टू बी ऑपॉर्च्युनिस्टिक. ओके, आणि आपल्याला योग्य ऑपॉर्च्युनिटी बाईंग इथे मिळणार आहे, योग्य ॲव्हरेजिंग आपल्या इन्व्हेस्टमेंटचं मिळणार आहे. ऑफकोर्स वाया म्युच्युअल फंड, कारण इंडिव्हिज्युअल स्टॉकवर कॉल घेणं इतकं सोपं गोष्ट नाही आहे, आणि ते पण अशा पडणाऱ्या मार्केटच्या काळात, विच इज व्हेरी डिफिकल्ट. सो असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा पुढची साधारण 2 ते 3 वर्षांचा विचार केला तर फार काही पोर्टफोलिओला रिटर्न दिसणार नाही आहेत. हा माइंडसेट प्रिपेअर करून इन्व्हेस्टमेंटला प्रत्येक इन्व्हेस्टरने आत येणं गरजेचं आहे. 5-7 वर्षांचा जेव्हा आपण विचार करतो तर डेफिनेटली काही एक चांगला रिटर्न पोर्टफोलिओला दिसू शकेल. इथे मी कुठेही हँडसम रिटर्न मिळेल असं म्हणत नाही आहे, कारण पहिली 2-3 वर्ष निगेटिव्ह झोनमध्ये आपण जाणार आहोत. त्यानंतर पुढची समजा 2 ते 3 वर्ष मार्केटने चांगला परतावा दिला तर ॲव्हरेज रिटर्न आपला एक साधारण 10%, 12%, 15% दरम्यान राहू शकतो. ॲट दी सेम टाईम तीच इन्व्हेस्टमेंट आपण कंटिन्यू केली आणि लॉंगर इन्व्हेस्टमेंटला स्वतःला शिफ्ट केलं तर ग्रॅज्युअली तो आणखीन 2-3% परतावा हा वाढू शकतो. सो एकंदरीतच पुढच्या 2-3 वर्षाचा काळ हा फारसा काही विन विन सिच्युएशनचा नाही, परंतु म्हणून तो लाल रंग कायमच आयुष्यात राहील आणि ये लाल रंग मुझे नहीं छोड सकता है असा विचार न करता इन्व्हेस्टर म्हणून शांतपणे इन्व्हेस्टेड राहा. शक्य असेल, आपला कॅश फ्लो अलाउ करत असेल तर जोमानं इन्व्हेस्टमेंट वाढवा. मे बी म्हणण्यापेक्षा ॲसेट अलोकेशन नक्की फॉलो करा. याच्यात आपल्याला मल्टी ॲसेट, बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड, त्यानंतर डेट फंड, तुमचे कमॉडिटीचे फंड्स, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन किंवा काही प्रमाणात सेक्टोरियल, ज्या थीम आपण कायम बोलतो त्या थीममध्ये काही इन्व्हेस्टमेंट, असा सगळाच एकंदरीत सारासार विचार करून मग पोर्टफोलिओ माझा कसा असला पाहिजे याचा नक्की विचार करा इन्व्हेस्टर म्हणून. आणि 2025 हा सुगीचा काळ आहे इन्व्हेस्टर म्हणून, योग्य इन्व्हेस्टर म्हणून. तर ह्याचा नक्की विचार करा, कारण ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि पुढचे 1.5-2 वर्ष जेवढे मॅक्झिमम पैसे मला टप्प्याटप्प्यानं, कुठेही इथे लमसम इन्व्हेस्टमेंट करा असा अजिबात सल्ला नाही आहे निरंजन. टप्प्याटप्प्यानं मला इन्व्हेस्टमेंट जर करता आली तर नथिंग लाईक इट. आणि जर मी SIP माझी चालू असेल आणि ती कंटिन्यू ठेवणार असेल तरीही नथिंग लाईक इट. एक तुमचा फायनल टेक अवे सगळ्याच आपल्या श्रोत्यांना, म्हणजे तुम्ही हा पूर्ण एपिसोड खूप सविस्तर मांडणी केलेली आहे आणि ती जी काही भीतीची भावना आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी एक फायनल टेक अवे काय सांगाल? सो फायनल टेक अवे हाच आहे निरंजन, की ॲसेट अलोकेशन ही की आहे गुंतवणुकीचा विचार करता. म्हणजेच आपल्याला आपले गोल डिफाईन करायचे आहेत, आपल्याला इन्व्हेस्टमेंटचं ड्युरेशन हे कुठेतरी फ्रीज करायचं आहे. कायमच पॅनिक मोडमध्ये राहून आपण आपला BP आणि डायबिटीज वाढून घेण्याची काहीच गरज नाही. आजच सकाळी माझ्या स्वतःचे टेस्ट मी करून आलो आहे निरंजन, आणि सांगायला आनंद आहे की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. ओके,
फक्त डी विटॅमिन थोडीशी कमतरता आहे, तर त्याच्यासाठी सकाळी 7:30 वाजता कोवळ्या उन्हात उभं राहायचं आहे. ओके, तर गुंतवणूकदारांना हाच सल्ला आहे की जर माझा गोल हा समजा पुढच्या 2 वर्षाचा असेल, तर उगीच शॉर्ट टर्म मार्केट पडलं आहे आणि ते 2 वर्षात खूप वेगानं वाढेल, खाली आलेलं खूप वेगात वर जातं, अशा कुठल्याही भ्रमात राहू नका. चक्क तुम्ही डेट म्युच्युअल फंड हेच प्रॉडक्ट निवडा. अननेसेसरी स्वतःला रॅट रेसमध्ये टाकू नका. जर माझ्या इन्व्हेस्टमेंटचा होरायझन आणि माझा फायनान्शियल गोल हा 5 वर्षांचा असेल, तर आयदर इक्विटी सेव्हिंग किंवा मल्टी ॲसेट, बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड ह्या कुठल्या तरी एका कॅटेगरीमध्ये या, म्हणजे सेफ्टी ॲसेटमध्ये थोडेसे या. जर माझा इन्व्हेस्टमेंटचा होरायझन 7 ते 8 वर्ष अशा पिरियडचा असेल, तर साधारण तुम्ही लार्ज कॅप फंडाकडे जायला हरकत नाही. आणि 10 वर्ष प्लस असाल तर लार्ज अँड मिड कॅप, 15 वर्ष असाल तर मिड कॅप आणि 20 वर्ष असाल तर स्मॉल कॅप, असं थोडंसं ॲलोकेशनचा, ॲसेट ॲलोकेशनचा प्लीज विचार करा. म्युच्युअल फंड हे प्रॉडक्ट प्रत्येक ॲसेट क्लाससाठी आहे आणि प्रत्येक ड्युरेशनसाठी आहे. तर त्याचा योग्य विनियोग इन्व्हेस्टर म्हणून कसा करून घ्यायचा हे प्रत्येक इन्व्हेस्टरच्या हातात आहे. आणि ऑफकोर्स इथे सल्लागाराचं महत्त्व हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर अधोरेखित होतं. तर कृपया त्याचा सल्ला हा नक्की घ्या. मार्केटचं टायमिंग माहिती नाही, पण आपला हा पॉडकास्ट हा अतिशय योग्य टायमिंगला झाला असं मला वाटतं. कारण अनेक गुंतवणूकदारांमध्ये जरा पॅनिक सिच्युएशन ही आहे. सो टायमिंगपेक्षा टाईम इन दी मार्केट इज इम्पॉर्टंट हे चांगल्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे आणि तेवढंच आपण फॉलो करणं हे आपल्या हातात आहे गुंतवणूकदार म्हणून. म्हणजे लाल रंग फारसा आपल्याला त्रास देणार नाही. बरोबर. तर त्याच्यामुळेच तरी आम्ही हा पॉडकास्ट ऐकून श्रोत्यांच्या अनेक शंका या दूर झाल्या असतील. तरी जर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही चिंता सतावत असतील, तर तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmft.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, अमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024ची प्रस्तुती आहे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.